तर बघा काय माहिती आहे परिपत्रकात काय म्हटलेलं आहे वित्त विभागाकडून अर्थसंकल्पित वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे व सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. सन 2025-26 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्याच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे. सन 2025-26 आर्थिक वर्षात वित्त विभागाने बिम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी अनुदान खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून वितरित करण्यात मान्यता देण्यात येत आहे. सदर खर्चाचं प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार नियंत्रक अधिकाऱ्यांनी दरमहा शासनात 10 तारखेपर्यंत सादर करावा. निधी वितरण करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका वित्तीय अधिकार नियमपुस्तिकेमध्ये उल्लेख केलेल्या नियमाचं पालन करावं. पदनिर्मितीच्या अनुषंगाने वेतनावर निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यक तेथे उच्चस्तरीय सचिव समिती मंत्रिमंडळ यांची मान्यता तसेच वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाच्या अनुषंगाने कारवाई झाल्याची खात्री करावी. जिल्हा परिषदेसाठीचे वेतनेतर अनुदान त्यांचे अनुदान निर्धारण झाल्याशिवाय वितरित करू नये. विविध शासकीय प्रशासकीय संस्थांचे अनुदानित संस्थांना सहाय्यक अनुदाने मंजूर करण्यापूर्वी त्यांच्याकडून पूर्वी वितरित केलेल्या अनुदानाच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्र विभागाने प्राप्त करावे. यापूर्वी दिलेल्या अनुदानाचा विनियोग पूर्ण झाल्याशिवाय पुढील अनुदान वितरित करण्यात येऊ नये. कोषागार अधिकाऱ्यांनी सहाय्यक अनुदानामधून निधी आहरित करण्यासाठी सादर केलेल्या देयकासोबत संबंधित संस्थेचे लगतच्या मागील महिन्यातील बँक अकाउंट स्टेटमेंटची प्रत जोडले नसल्यास देयक पारित करू नये. शासनाद्वारे येण्यात येणाऱ्या वेतन अनुदान लाभार्थी बँक अकाउंटमध्ये ECS द्वारे प्रदान करणे बंधनकारक राहील. स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महामंडळे यांना अनुदान वितरित करण्यापूर्वी सदर संस्थांकडून राज्य शासन येणे असणाऱ्या रकमेचा आढावा घेण्यात यावा व त्या रकमा वसूल करूनच उर्वरित अनुदान वितरित करण्यात यावं. तसेच शासनाद्वारे सदर संस्थांना वितरित केलेल्या अनुदानाचा विनियोग व अखर्चित रक्कम कुठे ठेवली आहे याबाबतची तपशीलवार माहिती एकत्रित करण्यात यावी. सदर अखर्चित निधी बँकेमध्ये ठेवला असल्यास त्यांचं बँक अकाउंट स्टेटमेंट शासनात सादर करावं. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या संबंधित असेल. व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.